जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिञ्च तत्पुत्र पराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरोन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलांघ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। आपण कालपर्यंत जो विषय पाहत होतो तो दोन अंगांनी आहे. एक तर परमात्मा उपास्य आहे, दुसरा परमात्मा हृदयामध्ये निवास करणारा आहे. तोच सर्व काही श्रेष्ठ आणि जे जे काही कल्पावं ते सगळं त्याच्यापासूनच आहे आणि त्याच्या ठिकाणीच आहे. आता आज ज्या शेवटापर्यंत आपण जाणार आहोत तिथपर्यंत हीच भूमिका आहे. फक्त आज आता जास्त स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, कारण त्याचं जे आवश्यक स्पष्टीकरण आहे ते आपलं करून झालेलं आहे. तर आज आता त्याच्या एका गुणाची आणखीन ओळख करून दिलेली आहे. तो गुण म्हणजे असा की तो ह्या विश्वाचा संहार करता आहे. तो लहान मोठं कुणीही बघत नाही. काळ ह्या मापानी तो सगळ्यांचं ग्रहण करणार आहे, सगळ्यांना खाऊन टाकणार आहे, सगळ्यांना संपवणार आहे. म्हणून म्हटलंय आत्ता चराचर ग्रहणात. भक्षण करणारा म्हणून सांगितला तो परमेश्वरच आहे, कारण स्थावर आणि जंगम असे सर्व विश्व तो भक्षण करतो असे सांगितले आहे. हे सामर्थ्य अन्याचे संभवत नाही. त्याच्याकरता कठोपनिषदामध्ये एक श्रुती असं सांगते की ब्रह्मंच क्षत्रंच, म्हणजे क्षात्र आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मंच क्षात्रंच काय आहेत म्हणाले ते उभे भवत ओदन. आले ते या परमात्म्याचं ओदन म्हणजे भातुक घास, छोटासा घास त्याचं बनतात. म्हणजे ब्रह्म याचा अर्थ असा की जो ब्राह्मण आहे, जो ज्ञानी आहे, जो विशेष अधिकारी आहे, ज्याने जीवनामध्ये काही परमात्म्याला प्राप्त करून घेण्याकरता म्हणून काही विशेष प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे कुणीही परमात्म्याला प्राप्त असलेला असा पुरुष सुद्धा देह धारण करून या पृथ्वीवर राहिलेला नाहीये. त्याला सुद्धा परमेश्वर घेऊन गेलेला आहे. म्हणजे परमेश्वरांनी कुणाला उचललं नाही असं नाही. या त्याच्या दृष्टीने सगळ्यांचाच संहार हे त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून तो सगळ्यांचा संहार करणार आहे. म्हणजे यस्य ब्रह्मच क्षत्रंच उभे भवत ओदना. म्हणजे दोघही जण त्याचं ओदन म्हणजे भोजन, त्याचा एक घास एक भातकं बनतात. एका घासात तो त्या सगळ्यांना संपवतो. मृत्युर्यस्य उपसेचनमच. मृत्यू म्हणजे जो साक्षात काल आहे, जो काळ आहे, जो यम आहे, जो मृत्यू आहे, तो तर त्याचं तोंडी लावणं आहे म्हणाले.
त्याच्या दृष्टीने तो उपसेचन ते तर सामान्य आहे म्हणाले. तो म्हणजे क इत्था वेद यत्र सहा, तो कुठे कसा असतो आणि तो कोण जाणे, त्याचं स्वरूप काय असतं आपल्याला समजू शकत नाही. आता यालाही पुष्कळ उदाहरणं आहेत. आपण काही सगळाच भाग घेत राहिला तर आपल्याला विषय पुढे नेता येणार नाही. म्हणून ते सांगतात प्रकरणाचं, प्रकरणावरूनही खाणारा हा ईश्वरच आहे असं लक्षात येतं. मग आता वर्णन त्याचं कशाच्या संदर्भात केलंय, त्याला कठोपनिषद असेल, आणखीन इतर उपनिषद असतील. त्या उपनिषदामध्ये परमात्म्याचं वर्णन करत असताना त्यांनी असं म्हटलंय, जो अशरीर आहे तो सुद्धा सर्व शरीरांच्या ठिकाणी राहतो. तसंच जो महानतम विभूम आत्मानम म्हणाले, हा असं जे त्याचं वर्णन केलेलं आहे, जो महान आहे, जो साक्षात आत्मस्वरूप आहे, जो विभू सर्वत्र पसरलेला आहे, असा जो आहे, त्याच्या असण्यानी आणि त्याच्यामुळे आपला देह सुटण्यानी जे खरे धीर पुरुष आहेत ते कधीच त्याच्याविषयी खंत करत नाही. कारण त्यांची तयारी आहे की जेव्हा हे शरीर आहे तेव्हा हे शरीर सोडायचं आहे. परंतु सामान्य मनुष्य त्या मृत्यूला घाबरतो. पण म्हणाले ते घाबरत नाहीत, कारण खाणारा, भक्षण करणारा, मृत्यूच्या रूपात आमच्यापर्यंत येणारा किंवा साक्षात साधनेनी श्रेष्ठ झाल्यावर तो स्वतःच येऊन आम्हाला घेऊन जाणारा असा तो परमात्मा असल्यामुळे धीर पुरुषांच्या ठिकाणी त्याच्याविषयी किंवा त्याच्या खाणं किंवा संपवून टाकणं, संहार करणं या गुणाविषयी कोणाला भय वाटत नाही. जे धीर पुरुष आहेत अशा पुरुषांना असं वर्णन केलंय. आता दुसरा गुण सांगितलाय परमेश्वराच्या 2-4 परस्पर विरोधी. आता एक गुण आधी तो खाऊन टाकतो सांगितलंय आणि दुसरा संहार करतो, आणि दुसरा गुण असा सांगितलेला आहे की तो हृदयामध्ये निवास करतो. म्हणजे जो हृदयात राहतो तो ज्याच्या हृदयात राहतो त्यालाच संपवून टाकतो. इतका तो निर्मम आहे. अत्यंत निर्मम भावानी हृदयाचा आश्रय घेतो आणि त्याच निर्मम भावानी त्याला संपवून टाकतो. गुहाम प्रविष्टावात्मानवही तद्दर्शनात, हृदयरूपी गुहेमध्ये निवास करीत असलेले ते दोघे म्हणजे जीव आणि ईश्वरच आहेत. कारण चेतनत्वामुळे तसे एकजातीय मानणे योग्य आहे. आता ह्याचा पण आपण थोडा थोडा विचार केलेला आहे की हृदयामध्ये जो जीव आहे त्या जीवाच्या बरोबर परमात्मा निवास करतोच करतो. आणि त्याचं अगदी सगळ्यात सोपं आणि अगदी स्पष्ट असं जर वर्णन कशात असेल तर ते पुन्हा द्वा सुपर्णा सयुजा सखया म्हणाले की 2 पक्षी आहेत आणि एकाच वृक्षावरती बसलेले आहेत. रूपक आहेत, दृष्टांतांनी वर्णन केलेलं आहे आणि सांगितलं एकाच वृक्षावर बसलेत म्हणजे एकाच देहामध्ये हे 2 पक्षी निवास करत आहेत. समानम वृक्षम परिशस्व जाते म्हणाले, एकाच वृक्षावरती परिशस्व जाते, एकाच वृक्षावर दोघेही बसलेले आहेत. आता हे कसे आहेत म्हणाले, तयोरन्य हा पिप्पलम स्वादवत्ती म्हणाले, एक जो आहे त्यातला एक, अन्य म्हणजे त्यातला एक जो आहे तो त्या झाडावरची जी फळं आहेत ती फळं खातो. गोड असेल तर आनंद होतो, आंबट असेल, तुरट असेल, खारट असेल, खराब असेल तर त्याचा चेहरा अगदी वेडावाकडा होतो. म्हणाले तर पक्षाला त्या फळं खाण्याने सुख आणि दुःख प्राप्त होतात. आणि दुसरा अनशनन, ते म्हणाले तो अनशनन म्हणजे तो काहीच खात नाही, तो त्यातलं काहीच सेवन करत नाही. अन्यो म्हणजे दुसरा, तो जो दुसरा त्यातला आहे तो अनशनन, न खाता राहतो. आणि काय करतो म्हणाले, अभिचाकशीती पाहत असतो हा पहिला काय करतो ते. आणि म्हणाले ह्या मंत्राने किंवा ह्या श्रुतीने त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हृदयामध्ये जीव आणि शिव, हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा दोघेही निवास करू नयेत. जीव जो आहे तो हृदयामध्ये राहून या देहाला, मनाला, बुद्धीला होणारी जी सगळी सुखदुःख आहेत म्हणजे अंतःकरण, बुद्धी, मन, ज्या शब्दांमध्ये आपल्याला घ्यायचं असेल तसं, कारण मन, बुद्धी, अहंकार, चित्त म्हणजे एकत्र अंतःकरण. नुसता बुद्धीचा विषय घेतला, मान अपमान आदी बुद्धीला जाणवत, संकल्प विकल्प आदी मनाला जाणवत. हे जे जे काही त्याचे गुणधर्म आहेत त्या त्या गुणधर्माप्रमाणे, त्या त्याच्या कार्याप्रमाणे
त्याच्या ठिकाणी कुठे सुखदुःख आहे, कुठे मानापमान आहे. तर शरीराच्या पातळीवरती शीत उष्ण आहे. आता इतका उन्हाळ्याचा त्रास होतोय की प्रत्येकाचा जीव गलगलतोय. म्हणाले काय, ह्या शीत उष्णाला हा देह तोंड देतो, मानापमानाला बुद्धी तोंड देते, त्याचा अहंकार तोंड देतो. मग त्या अहंकाराला त्याच्यामुळे ठेच पोचते. आणि जे बाकीचं आहे सुखदुःखात्मक, ते मनालाही आहे, ते बुद्धीलाही आहे. आणि त्यामुळे हे जे सगळे सुखदुःखाचे देहाच्या आश्रयाने होणारे खेळ आहेत किंवा अनुभव आहेत, त्या सगळ्या अनुभवांच्या बाबतीमध्ये तो जो जीव आहे तो जीव सुखी किंवा दुःखी होत राहतो. पण आतमध्ये हृदयामध्ये निवास करणारा जो परमात्मा आहे तो साक्षी आहे. तो साक्षी भावानी राहतो. तो हे सगळं जे काय होत आहे ते सगळं तो अत्यंत, ज्याला आपण म्हणू अलिप्तपणाने, निर्ममत्वाने तो त्या ठिकाणी निवास करून या जीवाचे होणारे सगळे जे उल घाल, त्या जीवाचे होणारे जे सगळे बदल सुखदुःखात्मक, ते सगळे तो पाहत असतो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही असं त्यांना सांगायचंय. की हृदयामध्ये हा राहतोच राहतो, जीवाच्या बरोबर हा असतो. आता आपण पुन्हा पुन्हा तो संदर्भ घ्यायचा नाही म्हणून, पण मांडुक्य उपनिषदांनी स्पष्ट केलेला आहे की हा वैश्वानर आत्मा, तैजस आत्मा, प्राज्ञ आत्मा आणि तुर्यगा आत्मा. तो तुर्यगा आत्मा म्हणजेच हा साक्षी परमेश्वर. आणि वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञ हा जीवाच्या पातळीवरती या तीनही अवस्थांना साक्षी असणारा किंवा त्या कार्यामध्ये कार्यरत असणारा असा जो आत्मा आहे, असं त्या आत्म्याचं जे स्वरूप आहे, तो जो विभाग आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे तिथेही त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की हृदयामध्ये किंवा मनुष्याच्या ठिकाणी परमात्मा आणि जीवात्मा हे दोघेही निवास करतात. म्हणजे याच्यावर फार भर द्यायला हवाय असं नाही आहे. आता त्यांना दिलेल्या विशेषणावरूनही ते जीवनी परमात्मा आहे ते लक्षात येते. हेच जर घेतलं आपण द्वासुपर्णा सयुजा सखाया, तर ते तिथेच त्यांनी म्हणले समानम वृक्षम परिशस्व जाते. एकाच वृक्षावरती ते दोघे जण बसून आहेत. पण काय होतं म्हणाले, तयोरन्य हा, त्यातला एक जो आहे तो पिप्पलम स्वादवती, तो त्या झाडाची फळं खात राहतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं इथे की वर्णन करताना त्याप्रमाणेच वर्णन केलेलं आहे. आणि वर्णन वाचून सुद्धा आपल्याला समजतं की तिथे गुहेमध्ये प्रवेश केलेले जे आहेत ते ईश्वर आणि तसेच त्याच्याच बरोबर जीव असे दोन आहेत. आणि आता पुष्कळ संदर्भ त्यांनी दिलेत. त्यातला संदर्भ जर बघायचाच असेल तर आपण बघूया, एखाद दुसरा संदर्भ बघायला हरकत नाही. ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति पश्चाग्नयो ये च तृणाची केताः. कठोपनिषदाचं वर्णन त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की एक ऋताचं पान करतो आहे. ऋत म्हणजे साक्षात या सुकृत लोकाला राहून चांगलं कार्य करून जे चांगलं आहे त्याचा अनुभव घेतो आहे. आणि काय तर सुकृतस्य लोके गुहाम प्रविष्टौ परमे परार्धे, म्हणाले ज्याचं जीवन चांगल्या मार्गावरून चाललंय त्याचं वर्णन केलंय त्यांनी. आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की ते कसे आहेत. हा एक जीव आपलं जीवन चांगल्या मार्गावरून व्यतीत करत असताना त्याच्याच बरोबर असणारा जो परमात्मा आहे, सुकृत लोके म्हणून चांगल्या प्रकाराने जीवन व्यतीत करणारा, आणि दुष्कृत म्हणजे वाईटपणाने व्यवहार करणारा, एवढाच त्याचा अर्थ आहे की सुकृत चांगलं कार्य करत जीवन व्यतीत करणारा. तर इथे आपल्याला बघण्याचा विषय एवढाच आहे, छाया तपवू म्हणजे ऊन आणि सावली हे जसे आहेत तसंच ब्रह्मविदो वदंती पंचाग्नयोः पंचाग्नयोच तृणाची केताः. म्हणाले इथे ह्या दोघांच्या मध्ये जो बदल आहे किंवा ह्या दोघांच्या मध्ये जे वेगळेपण आहे ते वेगळेपण कशामुळे आहे, ते वेगळेपण एकाच मुळे आहे. आपण एकच घेऊ, छाया तपो. त्याच्याशिवाय पण त्यांनी आणखीन पण आपल्याला
संदर्भ म्हणून दिलेले आहेत. त्या संदर्भामध्ये तम दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहाहितम गौहरेष्टम पुराणम आध्यात्म योगाधिगमेन देवम मत्वाधीरो हर्ष शोकी जहाती. म्हणाले त्याच्या ठिकाणी हे जे वेगवेगळे गुणधर्म प्रकट होतात, त्या दोन दोन गुणधर्माचं वर्णन जिथे केलेलं आहे. आता जे गौहरेष्टम त्या ठिकाणी राहिलेला जो आहे, त्या गुहाहितम गूढम अनुप्रविष्टम, सगळ्याचा त्यांना अर्थ एकच सांगायचा आहे की जीवानी जसा प्रवेश केलेला आहे हृदयामध्ये, जसा जीव राहतो आहे तसा परमात्मा सुद्धा हृदयामध्ये निवास करतो आहे. आता ही गोष्ट सांगून झाल्यानंतर आणि त्यांनी आता हा विषय म्हणजे फार खूप महत्वाचा आणि वाढवण्याचा आहे असं नाही, पण हा विषय घेतला कशा करता, तर एकानंतर एक परस्पर विरोधी भगवंताचे जे अनेक गुण आहेत ते सांगायला इथे सुरुवात केली आहे. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की अंतर उपपत्ते हे आता झालेला विषय पुन्हा आहे, पण फक्त विषय सोडून जायचं नाही म्हणून आपण बघणार. नेत्राच्या आत असणारा जो पुरुष म्हणून सांगितला आहे तो परमात्माच आहे. म्हणजे आपण बघितलं ना की जो सूर्यमंडलामध्ये आदित्य मंडलामध्ये निवास करतो आहे तोच दक्षिण नेत्रामध्ये निवास करतो, तोच आमच्या डोळ्यामध्ये निवास करतोय. तो पुरुष आणि हा पुरुष एकच आहे. म्हणजे समष्टीमध्ये असणारा आणि व्यष्टीमध्ये असणारा पुरुष एकच आहे. कारण पुढे सांगितलेले धर्म परमात्म्याला जुळणारे आहेत. कारण इथे असणारा जे काही चैतन्य आहे त्या चैतन्याचे गुण परमात्म तत्वाला जुळणारे आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा मनात एकच लक्षात ठेवायचं की चैतन्य जीवाच्या ठिकाणी पण आहे, चैतन्य परमात्म्याच्या ठिकाणी पण आहे, पण जीव चैतन्याची मर्यादा आपल्याला माहिती आहे. आणि ज्या चैतन्याचं वर्णन केलेलं आहे ते मर्यादित स्वरूपामध्ये केलं असेल तर त्याला जीवचैतन्य समजावं, आणि ते व्यापक स्वरूपात केलं असेल तर ते परमात्म चैतन्य समजावं. आणि याच्यातून काढलेला आपण निष्कर्ष समजूया की हे कशा करता पुन्हा पुन्हा सांगतात, एवढ्या करताच सांगतात की मला या श्रुती येऊन गेल्या, नेत्रातल्या पुरुषासंबंधाने इतक्या श्रुती येऊन गेल्या. या सगळ्या श्रुतींच्या मध्ये केलेलं जे वर्णन आहे ते काही जीवाला लागू पडणारं नाहीये, जीवाची लक्षणं सांगणारं नाहीये, ते परमात्म्याची लक्षणं सांगणार आहे. त्यामुळे मनामध्ये शंका घेऊ नका. आणि आपण म्हटलं तसं शंका काय येते त्याचं कारण आहे शब्द आत्मा वापरला. आत्मा वापरला म्हणजे तो जीवपर वापरला का परमात्मा पर वापरला, म्हणजे तो जीवात्मा म्हणून शब्द वापरला का परमात्मा म्हणून वापरला, तो कसा कळणार, त्याची निश्चिती करायची आहे. ती उपनिषदांच्या ठिकाणी असणाऱ्या मंत्रांची निश्चिती ही ब्रह्मसूत्र करतायत. म्हणून ती सांगतायत की जिथे जिथे नेत्र म्हणून शब्द आलाय मग त्या उपनिषदामधला तो मंत्र कोणता त्याचा दाखला देऊन ठेवलेला आहे की अमक्या ठिकाणी नेत्र असा उल्लेख करून तिथे जे वर्णन आलेलं आहे ते जीवपर आलेलं नाहीये, ते परब्रह्मपर आलंय. आणि म्हणून ते सांगतात की डोळ्यात राहतो तो पुरुष हा एक निर्विशेष ब्रह्मच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि त्यामुळे तर्काला अवकाश देऊन आणि पुष्कळ मोठं तर्कट रचून हे ब्रह्मपर ही श्रुती नाहीच, हे जे वचन आहे हे ब्रह्मपर नाही तर हे वचन हे जीवपर आहे, असं तुम्ही उगाच तर्कट रचून त्याला तर्काला अवकाश देऊन वेगळ्या निष्कर्षाप्रत जाऊ नका. आता स्थानादी व्यपदेशाच नेत्र इत्यादी स्थाने ध्यानासाठी सांगितली जातात. म्हणाले त्यामुळे त्या स्थानाच्या ठिकाणी हे विशिष्ट स्थान असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी परब्रह्म निवास करतं, जे नेत्रामध्ये जे राहतं. आता पुन्हा एकच विषय की नेत्र हे स्थान ध्यानाकरता सांगितलं, मग त्या ठिकाणी जीवाचा उल्लेख केला नाही. तर्क त्यांनी काय केलेला आहे किंवा त्याचा समन्वय काय केलेला आहे, एवढाच केलेला आहे की जिथे तुम्हाला ध्यानासंबंधाने चर्चा करून सांगितली आहे त्या ठिकाणी ते जीवाच्या संबंधाने कशाला चर्चा करतील. आणि म्हणून त्यांनी ती श्रुती जीवपर सांगितलेली नाही, ती श्रुती ब्रह्मपर सांगितली. म्हणजे आता काय काय झालं बघा की तो उपास्य आहे आणि जिथे जिथे म्हणून त्याच्या अनेकविध परस्पर विरोधी गुण वर्णन केलेले आहेत त्या सगळ्या वर्णनामध्ये परब्रह्मच वर्णिलेलं आहे म्हणून ते उपास्य आहे. जीव हा मर्यादित आहे म्हणून तो उपासक आहे. परब्रह्माचा महिमा अनेक प्रकारांनी गायला आहे आणि जीवाचं दुबळेपण किंवा जीवाची मर्यादा ही उपनिषदांनी आपल्या ठिकाणी प्रकट केलेली आहे.
जीवाचा देहाचा आश्रय, त्याला भोक्तृत्व किंवा कर्तृत्व या दोन्ही बाबतीमध्ये तो परतंत्र आहे. परमात्मा स्वतंत्र आहे. त्यानंतर हे सगळे त्याचे सकारात्मक गुण झाले. तो संहार करणारा आहे परमात्मा. सगळ्या जीवांचा, सगळ्या सृष्टीचा, समष्टीचा, व्यष्टीचा असा जर तो संहार करणारा आहे तर तो परमात्माच आहे का जो निर्माण करतो तो संहार कसा करील? ही पुन्हा मानवाची एक, ज्याला आपण सद्गुण विकृती म्हणतो तशी आहे की देव कसा, देव चांगलाच असणार, देव कसा कोणाला मारेल? तो मारणारच नाही. देवाने दैवी आणि असुरी दोन्ही संपत्ती केलेली आहे निर्माण. ती जी दैवी संपत्ती आहे ती माणसाचं फक्त कल्याणच करील. जी असुरी संपत्ती आहे तीच माणसाला संपवून टाकील, असा तर्क करता येतो. म्हणजे देव काही मारणारा नाही आहे. मारणारा कोणी दुष्ट आहे, मारणारा कोणी दैत्य आहे, तो देव नाही आहे असं नाही म्हणाले. ह्या सृष्टीचा रचणारा, या सृष्टीचं पालनपोषण करणारा, आणि तो कितीही उपास्य असला, तो अनंत गुणांनी युक्त असला, त्याला सगळे गुण शोभणारे असले तरी सुद्धा संहार करणारा तोच आहे. आणि संहार करताना लहान मोठा हे तो काही पाहत नाही. श्रेष्ठ कनिष्ठ हे तो काही पाहत नाही. काळ हे त्याचं साधन आहे आणि त्याच्या साधनाने तो सगळ्यांचा संहार करतो. आता तो जसा संहार करतो तसाच प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. हा त्याचा पुन्हा त्याच्यापेक्षा वेगळा गुण आहे. तो वर्णन करून सांगितला, तो आपण पाहिला की गुहायाम प्रविष्ट, हृदयरूपी गुहेमध्ये तो प्रवेश करून राहतो. आणि इथे राहून, हृदयामध्ये राहून तो त्या जीवाचा साक्षी होतो. आणि नुसता साक्षी होत नाही, साक्षी भावाने असलेला परमात्मा त्याला प्रत्येक वेळी काय चांगलं आहे याचा इशारा देत असतो. आमचे जे संस्कार आहेत, आम्ही आमच्या पूर्व कर्माप्रमाणे आणलेले, त्या संस्काराप्रमाणे आम्ही व्यवहार करतो. परंतु परमात्मा आम्हाला प्रत्येक वेळी आमचं आतलं मन, आपण म्हणतो की मला वाटलं आतून की असं नको होतं करायला, असं करायला हवं होतं, तो आम्हाला मार्गदर्शन करतच असतो. आमच्या हृदयात राहून, साक्षी भावाने राहून हे चांगलं आहे याचा अवलंब कर, याचं मार्गदर्शन केल्याशिवाय तो राहत नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तो जो परमात्मा आहे तो कसा झाला, तर तो जसा संहार करणारा आहे तसाच तो परमात्मा हृदयामध्ये निवास करणार आहे. त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं की तोच परमात्मा उपास्य आहे. आता त्या सगळ्याचं पुन्हा सार त्या उपासनेत पुन्हा आणलं त्यांनी की तो नेत्रस्थ पुरुष जो आहे, तो जो परमात्मा आहे, ते जे ब्रह्म आहे ते कसं आहे, तर ते उपास्य आहे. व उपासना करताना नेत्राचा विचार करावा का करावा? दक्षिण नेत्रामध्ये असलेला जो पुरुष आहे त्या पुरुषाचा विचार उपासनेकरता जरूर करावा. परमेश्वर त्यातच बसलेला आहे. याचा अर्थ काय की नेत्रामध्ये परमेश्वर बसला आहे, याचा अर्थ एकच आहे की हा जो परमात्मा आहे, हा जो परमेश्वर आहे, या उजव्या नेत्रात बसलेला, त्या डोळ्यांनीच आम्ही परमेश्वराची सगुण मूर्ती पाहतो आणि त्या सगुणाचं आम्ही ध्यान करतो. त्या सगुणाला आम्ही हृदयात साठवतो. तो परमेश्वर हृदयात जातो कोणत्या मार्गाने? परमेश्वराला हृदयात जाण्याचा मार्ग नेत्रच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जे समोर परमेश्वराचं रूप आम्हाला बघायला मिळतं, जे समोर संतांचं रूप आम्हाला बघायला मिळतं, ते नेत्रांनी बघायला मिळतं. आणि ते नेत्रांनी बघायला मिळालेलं परमात्म्याचं रूप आमच्या हृदयामध्ये थेट प्रवेश करतं. ते नेत्रातून हृदयामध्ये प्रवेश करतं. आणि म्हणून तो जो नेत्रस्थ पुरुष आहे तो आता पुन्हा सुकृतौ लोके, सुकृत कार्य करणारा या लोकामध्ये, त्याला याचा लाभ आहे. त्यामुळे तो काय बघतो आणि त्याच्या हृदयामध्ये काय उतरतं हे त्याच्यावरतीच, त्याच्या कृत्यावरतीच अवलंबून आहे, त्याच्या सत्कृत्यावरतीच अवलंबून आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय, ते जे सुकृत लोके केलेलं जे त्याचं कर्म आहे, छाया तपऊ म्हणाले, छाया आणि तपासारखं की एखादं सावलीसारखं आहे, अंधकारमय आहे, एखादं सूर्यासारखं तेजस्वी आहे, म्हणजे तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे. त्यामुळे उजव्या नेत्रामध्ये असलेला जो पुरुष आहे तो परमात्माच आहे. तो परमात्माच आमच्या साधनेला लाभदायी आहे. किंबहुना आम्ही बाहेर जे रूप निर्माण करतो, जे वास्तविक हृदयातच आहे,
पण ते हृदयातलं रूप पाहणं आम्हाला अवघड होतं, म्हणून आम्ही बाहेरचं जे सगुण रूप पाहतो, ते बाहेरचं सगुण रूप हृदयापर्यंत नेणारा, ज्याच्या माध्यमातून ते हृदयात जातं, तो उजव्या नेत्रातला पुन्हा परमात्माच आहे, असं त्या सूत्राचं वर्णन आहे. आता इथपर्यंत आपण ह्या किरणामध्ये किंवा या भागामध्ये सार रूपाने इथपर्यंत आपण येऊन पोचलो. हा त्याचा मतितार्थ झाला. त्याच्या पुढे सुखविशिष्टाभिधाना देव, सुखाने युक्त आहे असे सांगितल्यामुळे नेत्रस्थ पुरुष हा परमात्माच आहे. जीवात्मा केवळ सुखाने युक्त असू शकत नाही, सुख दुःखात्मक जीवात्मा आहे. जीवात्म्याला मिळणारं सुख किंवा दुःख हे पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख नसतं, कारण तो द्वंद्वात्मक आहे. हे जग द्वंद्वात्मक आहे आणि ह्या जगात जन्मलेला पुरुषही जो अनुभव घेतो तो अनुभव पण द्वंद्वात्मकच आहे. श्रुतोपनिषद कगत्यभिधानाच, ब्रह्मज्ञानी पुरुषाला प्राप्त होणारा उपनिषदांनी सांगितलेला जो देवयान मार्ग आहे, तोच नेत्रस्थ पुरुषास जाणाऱ्यालाही लाभतो, असे जाणणाऱ्यालाही लाभतो असे सांगितले असल्यामुळेही नेत्रस्थ पुरुष परमात्माच होय. म्हणजे पुन्हा सूत्र आपल्याला असं सांगतं की जो मार्ग देवयान मार्गाने गेला असता जो क्रममुक्तीने परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतो, असा जो परमात्म्यापर्यंत क्रममुक्तीने जाऊन पोचण्याचा मार्ग आहे, तो मार्ग कुणामुळे मिळतो किंवा तो मार्ग कुणाला मिळतो, तर जो नेत्रस्थ पुरुषाची उपासना करतो त्यालाही मिळतो आणि म्हणून तेही ब्रह्मच आहे असं समजावं. आता हे ब्रह्माची सिद्धी चालली आहे, त्याच्याकरता हे वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता अनवस्थिते रस संभवाच्य नेत्रहा, नेत्रस्थ पुरुष हा परमात्म्याहून निराळा घेता येणार नाही, कारण तसा घेतल्यास तो क्षणिक असतो आणि तेथे सांगितलेले धर्मही त्याचे ठिकाणी संभवत नाही. म्हणजे परमात्म्याचे जे गुण आहेत ते सगळे गुण ज्याला नेत्रस्थ पुरुष असं म्हटलेलं आहे त्याच्या ठिकाणी आहेत, म्हणूनच त्यांनी नेत्रस्थ पुरुष हा परमात्मा आहे असं विवेचन केलं आहे. आता हे झालं. याच्या पुढे विषय थोडा बदलतो. आता याच्या पुढे पुन्हा अंतर्यामित्वाकडे येतात. ते म्हणतात अंतर्याम्याधी दैवादिषु तद्धर्म व्यपदेशात. ते म्हणतात हा जो अंतर्यामी आहे, अधिदैवताच्या ठिकाणी सुद्धा हा अंतर्यामीच भरून राहिलेला आहे. अधिदैवत म्हणजे काय? ही पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, या सगळ्या ठिकाणी तोच भरून राहिलेला असल्यामुळे म्हणाले आपल्याला जो संदर्भ द्यायचा तो संदर्भ कोणता आहे, तर म्हणाले आपल्याला एक संदर्भ सांगतो, तो म्हणजे याज्ञवल्क्यांच्या बृहदारण्यक उपनिषदामधला संदर्भ आहे. ते लोकांना किंवा शिष्यांना बोध करत असताना परमात्म्याचं स्वरूप समजावून सांगताना ते जे म्हणाले आपल्याला उदाहरण देतात, त्या उदाहरणाचा आपण इथे उपयोग करूया. आणि त्यांनी सांगितलं की हे कोणतं स्वरूप आहे ते आपल्याला वाचून दाखवते. यहा पृथिव्याम तिष्ठन पृथिव्या अंतरोयम पृथ्वी न वेद यस्य पृथ्वी शरीरम य वायो यो दिवी. याच पद्धतीने सगळ्यांचं वर्णन केलं की जो पृथ्वीरूप आहे आणि त्याचबरोबर जो वायुरूप आहे, जो दिवी स्वर्गरूप आहे, जो दिक्षु यश चंद्र तारके, या आकाशे यश तेजसी, यश तमासी अंधकार आहे, या सर्वेषु भूतेषु सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो राहिलेला आहे, या प्राणे जो प्राण आहे, यो वाची यो चक्षु यश श्रोत्रे कान, यो मनसी यस त्वची त्वच, यो विज्ञाने या आत्मनी, आणि अदृष्टो दृष्टा श्रुत श्रोता मतो मंता विज्ञातो विज्ञाता नान्योतोस्ति द्रष्टा नान्योतोस्ति श्रोता नान्योतोस्ति मंता नान्योतोस्ति विज्ञाता एषत आत्मा अंतर्याम्यमृतः अतोन्यदार्थम ततो होद्दालक आरुणी रूपरराम. बृहदारण्यकात त्यांनी वर्णन केलेलं आहे की एक लक्षात घ्या म्हणाले, ही सगळी पंचमा वर्णन पुष्कळ सविस्तर केलंय की ही पृथ्वी असो, याच्यावरच्या वस्तू असो, हे आकाश असो, या आकाशातले ग्रहतारे असो,
माणसाचं मन असो, माणसाची वाणी असो, ही पंचमहाभूत असोत, म्हणजे हे सगळे याज्ञवल्क्य मुनी त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्या परमात्म्याचं स्वरूप सांगताना ते सांगतात की तुम्हाला असं वाटतं का, कारण पुढे काय विषय यायचा आहे, सर्व भूतमात्रांच्या मध्ये भरून राहिलेलं जे चैतन्य तत्व आहे तो परमात्माच आहे. तर ते म्हणाले सगळ्या भूतमात्रांच्या मध्ये भरून राहिलेलं चैतन्य तत्वच केवळ परमात्मा आहे असं नाहीये. अधिदैवत म्हणजे काय, तर ही पंचमहाभूत, या पंचमहाभूतांच्या ठिकाणी सुद्धा भरून राहिलेलं जे तत्व आहे तो परमात्माच आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात की यो या म्हणाले हे जे जे काही या पृथ्वीवरती आहे ते सगळं काही परमात्म स्वरूपच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो अंतर्यामी आहे, आणखीन एक गुणधर्म सांगितला, त्याचे गुण सांगितले, त्याच्या गुणांची महती सांगितली, त्याचं अंतर्यामित्व सांगितलं, त्याचं उपासकत्व सांगितलं, त्याचं हृदयातलं स्थान सांगितलं, त्याचं ध्यानाकरता उपासनेकरता म्हणून नेत्र हे स्थान सांगितलं. त्याच्यानंतर आता ते सांगताहेत की अधिदैवतात सुद्धा तो भरून आहे. म्हणजे अंतर्यामी हा काही फक्त पृथ्वी तलावरती दिसणाऱ्या जीवांच्या ठिकाणी अंतर्यामी आहे असं समजू नका. ही जी अधिदैवत आहेत, अधिदैवत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत, या पंचमहाभूत आणि त्यांचा विस्तार या सगळ्या ठिकाणी सुद्धा तोच भरून राहिलेला आहे. आता हे सांगितल्यानंतर हे कसं सिद्ध करायचं, त्याला दोन प्रकारांनी सिद्धी केली. एक, सांख्यांनी वर्णन केल्याप्रमाणे ही प्रकृती नाही, हे चैतन्यच आहे. म्हणजे काय, ही पंचमहाभूत म्हणजे जड वस्तू नव्हे, की जसं भौतिकशास्त्राने आम्ही अभ्यास करतो पंचमहाभूतांचा आम्ही करतोच आहे. आम्ही काय जे काही आज विज्ञान प्रगती करत आहे ती काही या पंचमहाभूतांना सोडून करत नाहीये. जे त्यांनी पृथ्वी तत्वाचा अभ्यास केलाय, इथे याज्ञवल्क्य सुद्धा पृथ्वी तत्वाबद्दलच बोलतायत. त्यांनी सांगितलं की पृथ्वी तत्वाचा तन्मात्र गंध आहे. आता आजचा आमचा शास्त्रज्ञ जो अभ्यास करील त्याचे तोही निष्कर्ष काढील. त्यांनी या पृथ्वीतून पुष्कळ निष्कर्ष काढले की किती खोल गेलं तर आम्हाला लोखंड मिळतं, सोनं मिळतं, रत्न मिळतात, कोळसा मिळतो, पेट्रोलियम पदार्थ मिळतात. पृथ्वीच्या आत खोल जाऊन अनेक प्रकाराने आम्ही मार्ग निर्माण करतो. पृथ्वीच्या म्हणजे गर्भामध्ये जाऊन आम्ही अनेक अज्ञातांचा शोध घेतो. पृथ्वीच्या गर्भात जाऊन उत्खनन करून या पृथ्वीचं आयुष्य काढण्याचा प्रयत्न करतो. तिच्या गर्भात जाऊन आम्हाला मौल्यवान आणखीन काही माहिती मिळू शकते का, ती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे या पृथ्वी तत्वाला जाणण्याचा विज्ञान प्रयत्न करत नाही असं नाही, विज्ञान पण विज्ञानाच्या परीने प्रयत्नच करतो. जल आहे, या जलामध्ये सुद्धा आम्ही शोध लावले. पाण्याच्या खालून आमच्या रेल्वे लाईन्स जातात, वर समुद्र आहे, समुद्राच्या खालून परदेशामध्ये रेल्वे वाहते, रेल्वे चालतीये, धावतीये. कळतं तरी का रेल्वेत बसणाऱ्या माणसाला की माझ्या डोक्यावरती समुद्र आहे म्हणून. केवढं मोठं यश आहे की समुद्राच्या गर्भामध्ये जाऊन रेल्वे काढणे, ती रेल्वे खणून त्या रेल्वेतून लाखो लोकांनी प्रवास करणे आणि ते सगळं सुस्थिर राखणे. जलामध्ये जाऊन मोठमोठे पूल बांधणे, त्या जलामध्ये जाऊन त्या जलाचा शोध घेणे. हा जलाचाच भाग नाही तर जलाच्या तन्मात्राचा सुद्धा शोध घेतला. जलाच्या तन्मात्राचा शोध घेताना लक्षात आलं की त्याचा रस हा तन्मात्र आहे. रस हा तन्मात्र म्हणजे वहन हा त्याचा गुण आहे. आमच्या शरीरामध्ये रक्ताचं वहन होतं. आमच्या शरीरातलं रक्त वाहत असताना योग्य प्रकारे वाहिलं तर अडचण नाही, आणि योग्य प्रकारे नाही वाहिलं तर आम्हाला ब्लड प्रेशर झाल्याशिवाय राहत नाही. रक्त जर योग्य प्रकारे नाही वाहिलं तर झालेलं ब्लड प्रेशर नियंत्रणात कसं ठेवावं याच्याकरता विज्ञानानेच औषध निर्माण केलंय. म्हणजे त्या तन्मात्राला जिंकण्याचा, त्या तन्मात्रावरती विजय मिळवण्याचा प्रयत्नच केलाय की नाही. अग्नितत्व आहे. आम्ही इथे बसलोय, एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्हाला पंखे मिळत आहेत, एवढ्या ठिकाणी सुद्धा आम्हाला उजेड मिळतो आहे. अनेक त्याचे लाभ आहेत. अग्नीचा उपयोग किती आणि कशा प्रकाराने करून घ्यायचा आणि तो अग्नी त्या विद्युतामध्ये कसा परिवर्तित करायचा अभ्यास केलेला आहे. रूप हे त्याचा गुणधर्म आहे, हा त्याचा तन्मात्र आहे. रूप या तन्मात्राचा त्यांनी उपयोग करून घेतला. अग्नीचं रूप वेगवेगळ्या प्रकाराने आमच्याकरता प्रकट केलं.
एक अग्नी आहे, पण शीतपेटिका म्हणजे फ्रीजच्या रूपाने आम्हाला तो अग्नी शीतल होतो, पंख्याच्या रूपाने तो आम्हाला शीतल होतो. अग्नीचा गुणधर्म उष्ण असला तरी सुद्धा त्याचा उपयोग करून आम्ही शीतलता अनुभवतो वगैरे वगैरे. हे सगळं आम्ही प्राप्त करत जाण्याचा प्रयत्न करतो. फक्त विज्ञानाला काय नाही अजून सापडलं, विज्ञानाला नाही सापडलं, जरा वायुतत्व पण विज्ञानाला सापडलं. म्हणून तर आपल्याकडे टेलिव्हिजन, रडार याच्यासारखे एकापेक्षा एक विकसित आकाशामधून, वायूमधून, त्या माध्यमामधून काही शोध लागले की ज्याचा उपयोग करून घेऊन आम्ही आमच्या जीवनाला पुष्कळ समृद्ध अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला. अडचण कुठे आहे? आकाशाचा जो शब्द तन्मात्र आहे आणि त्या शब्द तन्मात्राच्या ठिकाणी असणारं जे विलक्षण सामर्थ्य आहे त्याची फारशी चुणूक काही विज्ञानाला कळलेली नाही आहे. विज्ञानाने काही थोड्याशा गोष्टी, ज्याला आपण आज साऊंड एनर्जी म्हणतो, त्याच्यामधली जी डेव्हलपमेंट आहे, तर ती जी ध्वनिशास्त्रामधली झालेली प्रगती किंवा ध्वनिशास्त्रातला विकास आहे तो थोडासा त्या शब्द तन्मात्राला स्पर्श पण नाही म्हणणार, पण त्याच्या जवळून गेलेला शोध आहे. मग आता विज्ञान काय कमी शोध लावू नये? विज्ञान काय हे पंचमहाभूत कमी जाणू नये? विज्ञान काय हे पंचमहाभूतांचे नियम जाणत नाही का? जाणतं. पण विज्ञान पंचमहाभूताचे गुणधर्म जाणताना, नियम जाणताना एवढंच जाणतं की हे जड आहेत, हे चेतन आहेत हे जाणत नाही. जेव्हा ते चेतन आहे असं जाणलं जाईल की ही वाहणारी गंगा आहे, ही गंगा जड नाही आहे, ही गंगा माझ्या मातेसारखी साक्षात माता आहे. ही गंगा जी आहे ती जसा परमात्मा आमच्या पापांचा नाश करणारा आहे तशी ती पापनाशिनी आहे. ही जी गंगा आहे, जसा परमात्मा आपली तनु प्रकट करतो, जसं परमात्मा आपलं दर्शन देतो, तसं या गंगेला तिचं रूप आहे आणि ती आपल्या रूपाचं दर्शन देते. ती साक्षात चैतन्यमय आहे आणि तिच्यामध्ये कोण भरून राहिलेला आहे? तिच्यामध्ये परमात्माच भरून राहिलेला आहे. तोच अंतर्यामी आहे आणि तो या सगळ्यात भरून राहिला आहे. त्याचं एक सूत्र म्हणजे आपण परवा बोललो त्याप्रमाणे ज्ञानदेवानी भिंत चालवली, हे त्याचं प्रत्यक्ष पुण्यामध्ये घडलेलं उदाहरण आहे. पुणे शहरातलं, पुणे जिल्ह्यातलं. काय इथलेच आहेत ना ज्ञानदेव, ते काही लांबचे नाहीत कोणी. त्यांनी दाखवून दिलं की हे पृथ्वी तत्व आहे. भिंत म्हणजे काय आहे? जड पृथ्वी तत्व आहे. पण ते तुम्हाला जड पृथ्वी तत्व वाटतं असं ज्ञानदेव आम्हाला म्हणतात की आमच्या दृष्टीने ते जड आहे, पण ज्ञानदेवांच्या दृष्टीने ते जड नाही. जसं आम्ही आमच्या घरातल्या माणसाला हाक मारावी तसे ते त्या भिंतीला हाक मारतात की चल आमच्या बरोबर चल. आमच्या बरोबर चल म्हटल्याबरोबर ती भिंत चालायला लागते. त्यांना इथे हे सांगायचं की ही जी अधिभौतिक आहेत, म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत, त्यांना जड समजू नका. त्याचा अंतर्यामी हा परमात्माच आहे, त्याचा अंतर्यामी हे ब्रह्मच आहे. आणि त्यामुळेच तर गंगेवरती गंगालहरी सारखी स्तोत्र, गंगालहरींच्या सारखे प्रकरण ग्रंथ, गंगालहरींच्या सारखी सुंदर सुंदर अशी काव्य रचना श्रेष्ठ अशा पुरुषांकडून होते, त्यांच्या अनुभूतीमधून होते. त्यांना गंगेचं दर्शन घडतं, यमुनेचं दर्शन घडतं, गोदावरीचं दर्शन घडतं. आज तर अनेक जण जे अतिशय प्रेमाने वाचतात ती कादंबरी नर्मदे हर हर, त्या नर्मदेचे अनेक अनुभव नर्मदा परिक्रमेमध्ये लोक घेत आहेत आणि लोक त्या अनुभवाने थकीत झालेले आज अनुभव घेत आहेत तिच्या किनाऱ्यावरती. मग ते जल काय चेतन नाही म्हणून अनुभव येतात. रामानंद बिडकरांचं चरित्र तर केवळ नर्मदा परिक्रमेवरचं चरित्र आहे. ज्यांनी वाचलं असेल की नर्मदा त्यांना कशी ठाई ठाई म्हणजे मदत करत असते, सांभाळत असते, वेगवेगळ्या रूपात येऊन त्यांना संकटातून दूर करत असते. सुंदर चरित्र आहे की आज सुद्धा नर्मदा परिक्रमा करणारे नर्मदा मैयाचा कृपाशीर्वाद काय आहे त्याचा अनुभव घेतात. इथे त्यांना हेच सांगायचं आहे की हा जो अंतर्यामी आहे तो सगळ्यांचा अंतर्यामी चेतनच आहे आणि जो अंतर्यामी आहे ते ब्रह्मच आहे. त्याच्या पुढे ते म्हणतात, म्हणून जरी तुम्हाला स्मार्त मत धर्माभिलापात म्हणजे अपलाप आहे म्हणाले, नच
त्यात तसा अर्थ घेऊ नका. अंतर्यामी शब्दाने सांख्य स्मृतीत, आता पुढे खंडन आहे, जेव्हा तो भाग आपण घेऊ तेव्हा तो विषय सविस्तर येईल. सांख्य स्मृतीत सांगितलेली प्रकृती असा घेऊ नये, कारण तेथे सांगितलेले धर्म तिचे नाहीत. कारण प्रकृतीचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्या ठिकाणी नाहीत, ते चेतनाचे गुणधर्म आहेत, ते ब्रह्माचे गुणधर्म आहेत. आणि म्हणून सांख्य जसे पंचमहाभूताला प्रकृती म्हणतात तसं प्रकृती समजू नका, ते सगळं ब्रह्मानी युक्त असलेलं असं पंचमहाभूतांचं रूप आहे, असा त्याचा अर्थ आहे, त्यांना सांगायचा आहे. आता इथे शारीरश्चो भयेपी ही भेदे नैनम अधीयते. शारीर असा जीवात्माही अंतर्यामी शब्दाने घेता येत नाही, कारण दोन्ही शाखांच्या पाठामध्ये त्याचा अंतर्यामीहून निराळेपणाने उल्लेख केला आहे. म्हणाले हा जो जीवात्मा आहे, अंतर्यामी शब्द हा जीवात्म्याकरता वापरता येत नाही. अंतर्यामी हा शब्द फक्त परमात्म्याकरता वापरता येतो. पुन्हा एकदा सिद्धी केली आपण आतापर्यंत जो विषय पुन्हा पुन्हा घेतला ना, की जीवात्मा हे कर्तृत्व करू शकत नाही, जीवात्मा कोणाचा अंतर्यामी होऊ शकत नाही. की मी एक जीवात्मा आहे, माझ्यातला जीव चैतन्य मी दुसऱ्याच्या चैतन्याच्या ठिकाणी साक्षी रूपाने ते चैतन्य त्याच्या हृदयात निवास करेल असं कधी होतच नाही. जीवात्म्याला त्याचं शरीर आणि त्या शरीरात राहणं एवढंच प्राप्त आहे. आता पुढे साधनेच्या याच्यामध्ये निर्माण चित्त करून योगी आपल्या एका चैतन्यापासून अनेक चैतन्य कशी निर्माण करतो वगैरे तो पुढचा साधनेचा भाग आहे, तो इथला भाग नाही. इथल्या सामान्य जीव चैतन्याच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याचं सामर्थ्य नाही, एवढाच अर्थ लावून आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, पुन्हा एकदा सिद्धी केली की हृदयामध्ये प्रवेश करून राहणारा जीवाबरोबर परमात्माच आहे. हृदयामध्ये प्रवेश करून राहणारा जीवाबरोबर दुसरा जीव नाही, तो म्हणजे असंभव सिरियल नाही आहे. त्याच्यामध्ये शेवटी जो गोंधळ घातला आहे त्याला कुठलंच तत्व लागू पडत नाही, की कुणाचाही जीव कुणाच्याही ठिकाणी प्रवेश करतो, एका वेळी दोन जीव एक जीव, काय जो गोंधळ चालला तो शेवटी संपवताना त्यांचं त्यांनाच कळलं नाही आपण कोणत्या सूत्रावरून सिरियल चालू केली आणि कोणत्या सूत्रावर संपवली. कारण मुळामधलं एक प्रिन्सिपल त्यांनी घेतलं होतं की पुनर्जन्माचा सिद्धांत 100% स्वीकारून त्या सिद्धांतावर त्यांनी ती सिरियल सुरू केली आणि त्या सिरियलनी शेवटी जे काही वळण घेतलं त्याला अगदी दया आली त्या सिरियलची. असो इथे कोणताही जीव चैतन्य हे आपलं जे चैतन्य आहे ते सोडून दुसऱ्याचा आश्रय करत नाही, दुसऱ्याच्या आश्रयाने राहत नाही. त्याचा जो इतर प्रकारे विचार आहे त्याचा आत्ता इथे विचार नाही आहे. म्हणजे एक सूक्ष्म चैतन्य आहे की जे पिशाच्य आहे, ते पिशाच्य कुणाच्या देहाचा आधार घेऊ शकतं का? घेऊ शकतं. कोणाच्या जीवाला पकडू शकतं का? पकडू शकतं. पण तो इथला विषय नाही आहे. इथला विषय परब्रह्माची सिद्धी करताना इथल्या विषयामध्ये एवढाच विषय अंतर्भूत आहे की जे जीव चैतन्य आहे ते कुणाचा अंतरात्मा होऊ शकतं का? कुणाचा साक्षी होऊ शकतं का? कुणाचं जीवन चालवू शकतं का? हा प्रश्न आहे. तो तिथे त्या सूक्ष्म देहाच्या मर्यादित सामर्थ्याचा पिशाच्य म्हणून प्रश्न आहे. आणि जिथे एका चित्तापासून अनेक चित्त निर्माण करून योगी एका वेळी हजारो आपली रूप निर्माण करून, शेकडो हजारो रूप निर्माण करतो योगी. एका वेळी 50 रूपामध्ये एक योगी प्रकट होतो आणि तो म्हणतो, जर माझे प्रारब्धाचे भोग असतील तर मी या 50 देहातून भोगून संपवून टाकीन, मला कशाला एका देहाने भोगायला पाहिजे. ते त्याचं सामर्थ्य आहे. किंवा 50 देहांनी कुणाचं कल्याण करायचंय आणि त्या कल्याणाकरताच त्याचं जीवन आहे, तर तो त्या 50 देहांनी कल्याण करील. आपल्याला वासुदेवानंद सरस्वती हा त्याचा दाखला आहे. आपण जेव्हा त्या साधनेच्या प्रांतामध्ये विषय बघू तेव्हा त्याची चर्चा करू. पण आत्ता जीव चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य म्हणजे ब्रह्माचं स्वरूप, या दोघांच्या ठिकाणी हा उपासक आहे. हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, त्याच्यासारखं जीव चैतन्य नाही. एवढ्या एकाच सिद्धीच्या मर्यादेमध्ये हा विषय आहे. त्यामुळे इतर शंका घेणाऱ्या गोष्टी इथे येत नाहीत. दुसरं त्यांनी सांगितलं, अदृश्यत्वादी गुणको धर्मोक्ते हे. आता पुढचा प्रश्न आला. आता अधिदैविक सांगितले
आता भूतयोनी, आधी भौतिक सांगतायत की ह्या ज्या भूतयोनी म्हणून सांगितलेल्या आहेत तो परमात्माच आहे. अदृश्यत्वादी गुण सांगितले असले तरी इतर सांगितलेले धर्म हे परमात्म्याचेच आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भरून राहिलेलं तत्व कोण आहे, तर ते परमात्मा तत्वच आहे. सगळ्या म्हणजे आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आत्मिक म्हणजे काय, जीवचैतन्याच्या आश्रयानेच हे बाकीचं सगळं आहे. आणि तिथे परमात्मा साक्षी आहे. समजला विषय, आपल्या लक्षात आला. त्यांना काय सांगायचंय? त्यांना एकच सांगायचंय, हे ब्रह्मांड 3 स्तरावरती आपल्याला समजून घेता येतं. एक आधी भौतिक, एक आधी दैविक आणि एक आधी आत्मिक. आधी आत्मिक स्तरावरती समजून घेताना काय, देह आहे. कारण आमचा जीवात्मा या देहामध्ये राहतोय. जीवात्माच्या आश्रयाने हे शरीर आहे. आता या शरीरामध्ये जीवात्मा चैतन्यमय आहे, त्याच्याबरोबर परमात्मा राहतो का? परमात्मा या देहामध्ये भरून राहिलेला आहे का? हे सांगताना आधी आत्मिक पातळीवरती परमात्मा या जीवात्म्याच्या आत राहिलेला आहे. आपण पंचकोश पाहिले ना, त्या पंचकोशामध्ये त्या आनंदमय कोशाचा ब्रह्मतत्पुच्छतत् प्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे की ब्रह्म हीच त्याची प्रतिष्ठा आहे. म्हणजे या देहाच्या पंचकोशांच्या आतमध्ये जीवाच्या आत गूढ रूपाने राहिलेला कोण आहे? परमात्मा आहे, ब्रह्म आहे. म्हणजे आध्यात्मिक पातळीवरती अंतरंगात निवास करणारा कोण आहे? परमात्मा आहे. आधी दैविक पातळीवर कोण आहे? आधी दैविक पातळीवरती पंचमहाभूतापासून निर्माण झालेली जर त्यांची सृष्टी आहे, अगदी समुद्र आहे, नद्या आहे, नाले ओढे आहेत, विद्युल्लता आहे, ढग आहे, आकाश आहे, सगळं आहे. ही सगळी पंचमहाभूत आहेत. या सगळ्या पंचमहाभूतांचा अंतर्यामी कोण आहे? यांना निर्माण करणारा कोण आहे? तर ते सांगतात त्या अधिदैविक पातळीवरती सुद्धा त्यांच्या आत प्रवेश करून राहिलेला परमात्माच आहे. मग तो शास्त्रज्ञांना का नाही दिसत? कारण त्याला शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही म्हणून, त्या दिशेने केला नाही म्हणून, जडाच्याच दिशेने केला म्हणून. आम्ही भिंत बांधतो, भिंत बांधताना ती कितीतरी सुंदर बांधतो, कितीतरी सुंदर रंग देतो, त्या भिंतीकरता कितीतरी चांगलं चांगलं साधन आम्ही वापरतो, म्हणजे वस्तू वापरतो, महागा मोलाच्या वापरतो, अगदी मार्बल पासून दगड वापरतो. पण आम्ही हे सगळं त्याला सुंदर करण्याकरता जे करतो ते जडाशीच व्यवहार करतो, त्या भिंतीच्या चेतनाशी व्यवहार करत नाही. जो चेतनाशी व्यवहार करायला जाईल त्याला अधिदैविक पातळीवरचं चैतन्य कळेल, त्याच्याशिवाय कळणार नाही. नाही तर एकच दगड आहे, आमच्या संतांनी म्हटलेलं आहे, आणि त्याच पत्थराचा दगड बनवतो आणि त्याच्या दुसऱ्याच दगडाची पायरी करतो, त्या पायरीवर पाय देऊन देवाची पूजा करतो आणि देवाची पूजा भक्तीने करतो आणि त्या देवाचं दर्शन होतं. पण दर्शन घेण्याकरता रोज त्या पायरीवर पाय देऊन, दगडावर पाय देऊनच वर चढतो. दगड झाला अधिभौतिक, अधिदैविक, काय म्हणायचं असेल तो म्हणा, कारण पृथ्वी तत्व आहे म्हणून अधिदैविक म्हटलं तरी हरकत नाही. पण त्या दगडाला आम्ही जडच समजलो, त्या पायरीला आम्ही जडच समजलो, मग त्याला जड समजलो, मग आम्हाला तिचं दर्शन जडाचंच आहे. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. आमची भावना त्या पायरीच्या विषयी जडाची आहे, अनुभव जडाचा आहे. आणि त्याच दगडाचा तिथे समाधी बांधली, त्याच दगडाचा तिथे देव बनवलाय, त्या देवाच्या ठिकाणी देवत्व आहे, कारण ते आम्ही आमच्या ठिकाणी धारण केलं आहे म्हणून आम्हाला ते देवत्व तिथे प्रत्ययाला येतं. देवळाची पायरी ही चेतन आहे असं आम्हाला वाटत नाही, नामदेवांना वाटतं. नामदेवांनी सांगितलं विठोबाच्या दाराची, भगवंताच्या मंदिराची जी पायरी आहे तीच आम्हाला बनवा, आम्हाला पायीचे चिरे बनवा. कारण का? तर माझ्या या पायरीवरती संत सज्जन पाय देऊन आत जातील आणि त्यांच्या चरणांची धूळ मला लागेल. तेव्हा नामदेव त्या पायरीला जड समजतात का? नाही समजत. नामदेव तेव्हा त्या पायरीला चेतन समजतात. दुसरा विषय संपला, अधिदैविक. तिसरा विषय आला आधी भौतिक. आता त्यांनी सांगितलं सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी जो भरून राहिलेला आहे तो कोण आहे? तर तो पण परब्रह्मच आहे.
ते परब्रह्म सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भरून राहतं. म्हणून विशेषण भेद व्यपदेशाभ्याम न नेतरऊ. आणि भूतयोनी म्हणजे परमात्म्याहून निराळे असे जे जीव आणि प्रकृती ते येथे घेऊ नयेत, कारण दिलेल्या विशेषणांवरून ते घेता येणार नाहीत. म्हणजे जेव्हा सर्व भूतमात्रांच्या मध्ये जे तत्व भरून राहिलं आहे त्याचं वर्णन केलंय, तेव्हा ह्या देहातली दिसणारा देह म्हणजे प्रकृती आणि ह्या देहातली याला चालवणारा अंतर्यामी त्यामध्ये असणारा जो जीव आणि त्याच्याबरोबर परमात्मा, त्यातल्या जीवाचा आणि ह्या देहाचा असा विचार न करता त्याच्या आत असणारा अंतर्यामी जो परमात्मा आहे त्याचाच भूतयोनी या शब्दाने विचार करा, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. की सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भरून राहिलेला जो परमात्मा आहे तो त्या शब्दाने तुम्ही समजून घ्या, असं त्यांना म्हणायचंय. रूपोपन्यासाच्य स्वरूपासंबंधी केलेल्या रूपकावरूनही भूतयोनी या शब्दानेच परमात्मा घेतला पाहिजे. उपनिषदामधलं रूपक आहे आणि त्या रूपकामध्ये जे वर्णन केलंय परमात्म्याचं, त्या रूपकामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की त्याला भूतयोनी म्हणताना तुम्ही त्याला परमात्मा ह्याच शब्दाने ओळखा. आता दुसरा शब्द आणला. आता ते म्हणतात त्या परमात्म्यालाच वैश्वानर असं म्हणतात. हा जो वैश्वानर आहे म्हणजे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, याचं वर्णन का केलं? कारण हा वैश्वानर म्हणजे सगळी समष्टी आहे. परमात्म्याचं विराट रूप आहे. आत्ता सुद्धा विराट रूपच सांगितलं परमात्म्याचं. आधी आत्मिक पातळीवर तोच भरून आहे, आधी भौतिक पातळीवर तोच भरून आहे, तसाच तो आधी दैविक पातळीवर भरून आहे. आता ते म्हणतात तो वैश्वानर आहे म्हणजे सर्व भूतमात्रांच्या मध्ये जसा भरून राहिलेला आहे तसाच तो सर्व दूर भरून राहिलाय, या समष्टीमध्ये भरून राहिलाय. आता हे सगळं वर्णन कशा करता केलं? वैश्वानर नावानी हे वर्णन करताना उपनिषदातला एक प्रसंग घेतलाय. त्यांनी असं म्हटलंय की प्राचीन शाल इंद्रद्युम्न सत्ययज्ञ बुडील आणि जन असे 5 सज्जन पुरुष आपल्या ठिकाणी मोठा चांगला अध्यात्माचा अभ्यास करत होते. आणि तो अभ्यास करत असताना त्यांना असं वाटलं की आपण उपासना करतो वेगळी वेगळी, पण या उपासनेचं फळ आणि खरंच ब्रह्म म्हणजे काय हे आपल्याला इतकी वर्ष उपासना करून काही समजलं नाही. त्यावेळेला कुणातरी एखाद्या विद्वानाकडे आपण जाऊया म्हणून विद्वान पुरुषाकडे जायचं म्हणून ते उद्दालक ऋषींकडे आले. उद्दालक ऋषींकडे आल्यानंतर उद्दालक ऋषी म्हणाले मी अभ्यास पुष्कळ केला आहे पण मला ब्रह्माचं ज्ञान झालेलं नाहीये आणि त्यामुळे मला ब्रह्माचं स्वरूप काय आहे तुम्हाला सांगता येणार नाही. पण म्हणाले अश्वपती कैकय देशाचा जो राजा आहे, म्हणजे जे तो कैकय देश म्हणजे कैकईचं मूळचं जन्मस्थान, तर त्या कैकय देशाचा जो अश्वपती नावाचा जो राजा आहे त्या राजाने या ब्रह्माचं ज्ञान मिळवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना घेऊन मी त्याच्याकडे जातो कारण मला माहिती नाहीये, पण आपण त्याच्याकडे शिकायला जाऊ. ते सगळेजण राजाकडे आले. राजाकडे यज्ञ चालू होता. तो म्हणाला तुम्ही एकापेक्षा एक विद्वान लोक आहात, माझ्या यज्ञामध्ये सामील व्हा, तुम्हाला मी भरपूर दक्षिणा देतो. मला फार मोठा संतोष झाला की माझ्या यज्ञाच्या काळामध्ये इतके चांगले अधिकारी लोक आले. ते म्हणाले नाही, आम्ही त्याकरता आलेलोच नाहीये, तुमच्याकडनं काही मिळवावं म्हणून आपल्याकडे आम्ही आलोच नाही. आम्ही जे आलेलो आहोत ते आम्ही आपल्याकडे हे ज्ञान घेण्याकरता आलेले आहोत की ब्रह्म म्हणजे काय. त्यांनी सांगितलं की आम्हाला वैश्वानर रूपामध्ये ब्रह्माचं ज्ञान पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सांगतो आपण उद्याला बोलूया, या माझ्या भेटी करता. आणि आल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय काय उपासना केली सांगा. प्रत्येकाने सांगितलं आम्ही याची उपासना केली, आम्ही जलाची केली, कोणी म्हटलं आम्ही अग्नीची केली, कोणी म्हटलं आम्ही पृथ्वीची केली, अशी वेगळी वेगळी आम्ही काय काय उपासना केलं. त्यामुळे सूर्याची केली, आकाशाची केली, वायूची केली, असं वेगळं वेगळं सांगू लागले. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही ह्या ज्या काही उपासना केल्यात याचे काही ना काहीतरी लाभ जरूर आहेत, पण याचा अर्थ असा नाहीये की ही उपासना तुमची सर्वश्रेष्ठ ठरली. पण मग म्हणाले कोणती उपासना करावी. मग त्यांनी त्या वैश्वानराचं वर्णन केलं की परमेश्वराचं हे जे व्यापक रूप आहे त्या व्यापक रूपाचं वर्णन केलं. आणि त्यांनी सांगितलं की असा व्यापक रूपाने त्याचे सूर्य चंद्र हे त्याचे डोळे आहेत, त्याचं मस्तक, त्याचे पर्वत आहेत, नद्या, या सगळ्या रूपांमध्ये असं आपण एक आता अनेक प्रकाराने वर्णन आहेत. आपल्याला काही उपनिषदातली सगळी वर्णनं बघायची नाही.
अशा प्रकारे व्यापक रूप असं त्या परमात्म्याचं त्यांनी वर्णन केलं. आता म्हणाले की वैश्वानर शब्दामधून ब्रह्म हा अर्थ पूर्ण निघतो का? हो, निघतो म्हणाले. त्याची जर उपासना आपण केली तर आपल्याला ब्रह्माची उपासना केल्याचं फल लाभू शकेल. कसं लाभू शकेल? स्मर्यमाणम अनुमानम स्यादिती. स्मृतीचा सुद्धा आपण जर विचार केला तर स्मृती ग्रंथामध्ये सुद्धा जे वर्णन आलेलं आहे परमात्म्याचं, त्या वर्णनानुसार सुद्धा आपल्या लक्षात असं येतं की ते वर्णनही परमात्म्याचं वर्णन करणारच आहे. कोणतं रूप आहे ते परमात्म्याचं? परमात्म्याचं ते विराट रूप आहे. आणि मग त्या विराट रूपाची या ठिकाणी वेगळी वेगळी सूत्र घेऊन त्या ईश्वराच्या विराट रूपाची चर्चा केली. कशाकरता केली? कारण हा जो भाग आपला चालू आहे त्याचं एक सूत्र आहे उपासना. उपासनेकरता हे विराट रूप उपयोगी आहे का? तर हे विराट रूप आम्हाला उपयोगाचं नाही आहे. आणि म्हणून त्यांना हे सांगायचंय की ईश्वराच्या विराट रूपाची कितीही स्तुती केली तरी सुद्धा साक्षात अप्यविरोधम जैमिनीही. वैश्वानर हा शब्द हा अनेक ऋषींचे दाखले देऊन त्यांनी सांगितला की हा शब्द परब्रह्म वाचक आहे. हे अगदी खरं आहे, परंतु अभिव्यक्तेरित्या अश्मरथ्या. अश्मरथ्य नावाच्या ऋषींनी असं सांगितलंय की ध्यानासाठी परमेश्वराची अभिव्यक्ती प्रादेशा एवढी आहे. प्रादेश म्हणजे टिचभर. परमेश्वर जरी संबंध ब्रह्मांड भरून राहिलेला असला, तो जरी वैश्वानर रूप असला, तो जरी व्यापक असला, वगैरे व्यापकतेशी आम्हाला घेऊन काय करायचं? आम्ही उपासना कशी करणार? तर त्यांना इथे आपल्याला तिथे नेऊन पोचवायचंय. त्यांना परमेश्वराचं मोठेपण जसं आम्हाला समजावून द्यायचंय. तुकाराम महाराज जसं म्हणतात, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. अनुभव आकाशा एवढा परमात्मा कसा आहे तोही त्यांनी घेतला, आणि अणुरणिया थोकडा कसा आहे त्याचा पण अनुभव त्यांनी घेतला. पण तो आधीच आकाश एवढा अनुभव घ्यायला गेलो तर आम्ही आमच्या ठिकाणी हरवूनच जाऊ, आमची उपासनाच व्हायची नाही. म्हणून त्यांनी सांगितलं उपासनेकरता प्रादेश मात्र तिजभरच परमेश्वराचं स्वरूप आहे. ते कसं आहे ते सांगताना पुन्हा दाखले दिले. अनुस्मृतेर बादरीही. हृदयात ध्यान जे करायचं आहे परमेश्वराचं ते टिचभराचंच करायचं आहे. आणि त्यामुळे ज्याचे ध्यान करायचं आहे तो परमेश्वर आम्ही केवढा स्वीकारावा? तो आम्ही एवढा प्रादेश मात्र स्वीकारावा आणि त्याचं ध्यान आम्ही हृदयामध्ये करावं. त्याच्याकरता दाखले कोणते आहेत? अनेक दाखले. शतपथ ब्राह्मणामध्ये आहेत, उपनिषदांच्या मध्ये आहेत, ऋग्वेदामध्ये आहेत, असे अन्यत्र त्याचे दाखले पुष्कळ आहेत. संपत्तेरीती जैमिनीस तथाही दर्शयती. आता त्यांनी सांगितलं, आचार्य जैमिनींचा दाखला देऊन सांगितलं की प्रादेश मात्र स्थानावर परमेश्वराची भावना केली जाते व श्रुतींनी इतरत्रही असे वर्णन केलेले आहे. म्हणून त्याला प्रादेश मात्र म्हटले आहे. कोणाला? परमेश्वराला. ज्याचं ध्यान करायचं आहे तो प्रादेश मात्र आहे, तो टिचभर आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून आता कसं तुला समजावू? तर गुरुजींनी त्याला हे प्रादेश मात्र रूप काय आहे हे फार सुंदर समजावं. तेव्हा ठीक आहे, हा जो दाखला दिलेला आहे आणि त्याकरता जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन असं आहे. म्हणाले आपलं त्यांनी मस्तक दाखवलं. म्हणाले माझं डोकं बघ. आता या डोक्यामध्ये पहा म्हणाले की हा मस्तकाचा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग म्हणजे स्वर्गलोक आहे. त्याच्यानंतर हे जे डोळे आहेत हे डोळे म्हणजे अग्नीचं, सूर्याचं प्रतीक आहे. म्हणजे या ब्रह्मांडामधला सगळ्यात उच्च जो भाग आहे स्वर्गलोक तो या मस्तकाच्या वरच्या भागाने आला. ह्या डोळ्यांच्या रूपाने म्हणाले या ठिकाणी अग्नी आला. तसाच नासिकेच्या रूपाने वायू आला, वायूशी संबंध आला. मुखामध्ये रस आहे म्हणून जल आलं. आणि हा जो पोकळ भाग आहे मधला हनुवटीच्या म्हणजे मुखाच्या मध्ये असलेला हा जो पोकळ भाग आहे तो भाग म्हणजे आकाश आहे आणि हनुवटी म्हणजे पृथ्वी आहे. आणि माझ्या हाताची जेवढी टीच आहे तेवढंच टीचभर माझं तोंड असतं, मस्तक असतं. प्रत्येकाचं मस्तक हे प्रादेश मात्र आहे. आणि त्याच्या गुरूंनी सांगितलं की ह्या एवढ्याच मस्तकामध्ये या पंचमहाभूतांना सामावलेले ज्ञानेंद्रियांच्या रूप आहे. आणि इथे स्वर्गापासून ते पृथ्वीपर्यंत
एवढ्याच भागात सामावून टाकलेला आहे. आणि त्यामुळे प्रादेश मात्र हा एवढा भाग आहे. आणि म्हणून म्हणाले, जैमिनींनी सांगितलं की वैश्वानर हा कैवल्यदानी, वैश्वानर आपल्याला कैवल्याची प्राप्ती करून देतो, जो सर्वदूर पसरलेला आहे. म्हणजे काय झालं, अर्थ काय झाला की पंचमहाभूत आमच्या मस्तकामध्येच आम्हाला पाहायला मिळत आहेत, फार लांब देहामध्ये पण बघायला नको. तसंच तो पांचभौतिक परमात्मा या सगळ्या विश्वात भरून राहिलेला आहे, तो आमच्या देहात एवढ्याच भागात आहे. आणि तेवढ्यानीच त्याचा विचार केला तरी पुरेसा आहे. आता आमनंती चैनमस्मिन म्हणाले, आणि हा परमेश्वर मस्तक आणि हनुवटी यांच्या मधल्या जागेत राहतो, असे श्रुती वचन आहे. आता अनेक उपनिषदांच्या मधून हे वचन आलेलं आहे. घ्यायचंच असेल तर एका वचनाचा विचार आपण करूया. सय एषोंतर हृदय आकाशः तस्मिन् अयं पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्मयः अंतरेण तालुके, टाळूच्या आतल्या बाजूला. योग मार्गामध्ये तर असं म्हटलेलं आहे की सगळा संबंध या इथंच आहे. आमच्या ज्याला चंद्र अमृताचं तळ असं म्हटलेलं आहे की जे अनुभव देण्याकरता आमच्या देहामध्ये युक्त आहे, ते आमच्या टाळूच्या इथे वरच्या बाजूला. जिथे जीभ आमची टाळूच्या इथे आत लागते, तिथून त्या हाडाच्या वरच्या बाजूला, मस्तकाच्या खालच्या बाजूला, असं ह्याच्या आत वरती इथे त्यांनी जे म्हणते ना, अंतरेण तालुके येश स्तन इव लंबते. आणि ते म्हणाले ते कसं लोंबतं की स्तनाप्रमाणे ते लोंबत आहे त्या ठिकाणी, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे सेंद्र योनिही यत्रासी केशांतो विवर्तते व्यपोहो शीर्ष कपाले. आणि त्यांनी वर्णन असं केलंय की तो जो परमात्मा आहे तो इथंच निवास करू नये, जो अनुभव द्यायचा आहे तो इथंच देणार आहे. आणि त्यामुळे योगमार्गामध्ये याला सहस्रार चक्र म्हणून, आणि या ठिकाणी जीव आणि शिव यांचा संगम करून पुन्हा तो जीव आपल्या हृदयाच्या ठिकाणी आणून जी उपासनेचा भाग सांगितलाय की शेवटी तो अनुभव आहे तो हृदयाच्या ठिकाणी घ्यावा वगैरे वगैरे, तो विषय आपण बाजूला ठेवू. पण आता यांनी जो विषय सांगितला तो एकच की मनुष्याच्या ठिकाणी हा जो इतका व्यापक परमात्मा असला तरी जो प्रादेश मात्र आहे, जो टिजभर आहे, आणि त्याचं ते टिजभर स्वरूप कुठे आहे, श्रुती सांगते आमच्या मस्तकातच आहे. सगळी उपासना कशाशी जोडलेली आहे, मस्तकाशीच जोडलेली आहे. योगमार्गाचा अनुभव मस्तकाशी जोडलेला आहे. ज्ञानमार्गाच्या अनुभवाला प्रत्यक्ष बुद्धी कारणीभूत आहे, नामस्मरणाला वाणी कारणीभूत आहे, जाणीव अनुभव घेण्याला बुद्धी कारणीभूत आहे. हे सगळंच्या सगळं इथे सामावलेलं आहे. आणि म्हणून म्हणाले ईश्वराला प्राप्त करण्याकरता जो प्रादेश मात्र भाग आहे, जो टिजभर भाग आहे, तो म्हणजे आपलं मस्तक आहे. ते एवढं शाबूत राहिलं की सगळी उपासना होते आहे असं फल सांगून ह्या अधिकरणांना त्यांनी समाप्त केलेलं आहे. त्यातली सगळी छोटी 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 अधिकरणं त्या उपासनेशी जोडली आहेत. आणि उपासना करण्याकरता मस्तक धड राहू द्या असं सांगितलंय. आणि त्या मस्तकामध्येच सर्व काही सामावलेलं आहे. आणि इथे या अध्यायाचे 2 भाग पूर्ण झाले. आता उद्याला आपण 3रा भाग सुरू करूया.